थेट जाणार आहोत आपण संभाजीनगरला पैठण गेट परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या परिसरामध्ये ज्यावेळेला अतिक्रमण हटवायला सुरुवात केली त्या आधीपासूनच तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव यांच्याकडे। माधव, तगडा पोलीस बंदोबस्त दिसतोय या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात तोडकाम झालेलं दिसतंय। सुवर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जून जुलै या महिन्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती आणि त्यामध्ये शहरातले बाहेरचे मोठे रस्ते पूर्णतः रिकामी करण्यात आले होते। जिथे जिथे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण पाडून तो रस्ता मोठा करण्यासाठी महानगरपालिकेने पूर्णतः आपली ताकद लावली होती आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आणि आता शहरातला जो मुख्य भाग आहे, जुना भाग आहे, त्या परिसरातून या मोहिमेला सुरुवात होते आहे। हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे। क्यूआरटी आहे, राज्य राखीव दलाची टीम आहे, स्थानिक पोलीस आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झालेली आहे। लोकांनी आपली अतिक्रमण मार्किंग केल्यानंतर हटवायला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळात या सगळ्या महानगरपालिकेच्या पथकाकडून ही तोडफोड मोहीम सुरू होणार आहे। त्यासाठी मोठी गर्दी या परिसरात जमलेली आहे। हा जो भाग आहे हा पैठण गेट परिसरातला भाग आहे। इथून शहरातली मुख्य बाजारपेठ औरंगपुरा, गुलमंडी, टिळकपथ, त्याचबरोबर हा सगळा निराला बाजार या सगळ्या परिसरामध्ये हे सगळे रस्ते जोडणारे आहेत आणि अत्यंत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।